कोलकाता आणि बदलापूर मधल्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांनी देशभरात संघर्षाचं वातावरण असतानाच आता आसाममध्ये सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे. अवघ्या 15 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर गँगरेप करण्यात आला. नमस्कार, मी सचिन आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेचा. 15 वर्षाची पीडित मुलगी ट्युशनवरून घरी येत होती. मोठं होऊन पोलीस अधिकारी बनायचं तिचं स्वप्न होतं. यासाठी ती मन लावून अभ्यासही करत होती. ट्युशनवरून ती आपल्या परिसरात आली त्याचवेळी काही नराधमांनी तिचं अपहरण केलं आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. मदतीसाठी चिमुरडीनं खूप आरडाओरडा केला, पण दुर्दैवाने तिचा आवाज कोणाच्याच कानापर्यंत पोहोचला नाही. तिने आरोपींकडे सोडण्याची विनंती देखील केली, पण त्यांच्या डोळ्यात वासना भरली होती. अवघ्या 15 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिला स्मशानभूमीजवळ टाकून ते फरार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 दिवसापूर्वीच पीडित मुलीने आपल्या काकीला रेप म्हणजे काय असतं असा प्रश्न विचारला होता. कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि रेप प्रकरण या मुलीने पेपरमध्ये वाचलं होतं. यावर तिने आपल्या काकीला हा प्रश्न विचारला होता. पीडित मुलगी या घटनेने पुरती कोसळली आहे. तिच्या कुटुंबांनाही मोठा धक्का बसला आहे. आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे. तर चला जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे. आसाममधल्या गुवाहाटी इथं नगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली. पीडित मुलगी ट्युशनमधून सायकलवरून आपल्या घरी निघाली. एक सुमसाम रस्त्यावर 3 जणांनी तिचं अपहरण केलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका स्मशानभूमीजवळ मुलगी बेशुद्ध अवस्थेत सापडली. स्थानिकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत एका आरोपीला अटक केली. तफाजुल इस्लाम असं या आरोपीचं नाव होतं. घटना घडली त्या ठिकाणी त्याला घेऊन जात असताना पोलिसांना धक्का देत त्याने पळण्याचा प्रयत्न केला. यात तो जवळच्या तलावात पडला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. तलावात पडला त्यावेळी आरोपीच्या हातात बेड्या होत्या. यावरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गँगरेप मधला आरोपी बुडून मेला की त्याला बुडवण्यात आलं? आरोपीची जबाबदारी पोलिसांची असताना तो पळालाच कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.